अजित पैर समज. हाँ हर्षित हां एवढं काम करू नको, चक्कर येईल. हां यार बघ, हे सगळं नीट लाव. पण मी काय म्हणतोय बघ, आपल्या सगळ्यामध्ये सगळ्यात सिनियर कोण आहे कपल? तर ते आहे म्हणजे मनोज आणि वलरिताई. ओके, सो ते आधी इकडे बसणार, त्याच्यानंतर तू आणि प्रेरणाताईनी इकडे बसायचं, आणि मग नंतर तेजाचा मूड असणार तर मग बघू, नाहीतर मग आहे मी इथे कुठेतरी कोपऱ्यामध्ये उभं राहतो. हा बरोबर आहे, ओवाळण्याचा कार्यक्रम सिनियरिटी प्रमाणे व्हायला हवा. हां करेक्ट. म्हणजे आधी मनोज, मग मी, आणि तेजाचा मूड असेल तर तू. तेजाचा मूड होईल ना? अरे क्या बात आहे, मस्त दिसतं दोघं एकदम. वा 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 वा. ओके ओके. बघ बरं, वल्लरी आणि मिठू ते आल्यात ना? नाही अजून कशा आल्या नाहीत त्या? यायला हव्या होत्या. हर्षित, काय बोललास ना ते सगळं ऐकलंय मी. बरं ऐका ना, म्हणजे माझ्या डोक्यात एक आयडिया आली होती. ह्या वेळेस आपण ओवाळणी थोडीशी नवीन वेगळ्या पद्धतीने केली तर. म्हणजे मी मिठूबद्दल बोलतेय, आपण तिची ओवाळणी करूया. म्हणजे तिचं आयुष्य प्रकाशाने उजळून निघाल्यासारखं होईल, आणि सुरुवात पण चांगली होईल. काय वाटतं? अगदी खरंय तेजा. पण ही मिठू आपली मिठू वाटतच नाहीये ना? किती बदललीये ती. हो ना, खट्या एवढी मस्ती करणारी आपली मिठू आता अचानक शांत समजूतदार झाली आहे. हा पॉझिटिव्ह बदलच म्हणायचा. त्याच्यातही मला तुमची आयडिया आवडली. मिठूताईंचं स्वागत असं मस्तच करूया आपण. हे पण हर्षित, तुम्ही दोघं इथे एकत्र राहताय, लवकरच लग्न करणार आहात, ही गोष्ट सांगितली ना मिठूताईंना? काय होईल की सगळ्या गोष्टी एकत्र कळल्या ना की गोंधळून जातील त्या. तेजा, मनोज भाऊजी बरोबर बोलतायत. आपण मिठूला या सगळ्याची कल्पना द्यायला पाहिजे होती. अगं, मिठू इतक्या वर्षांनी भेटली, याच आनंदात होतो ना आपण सगळे. हे सगळं सांगायचं सुचलंच नाही. यार, माझ्या डोक्यातनं कसं निघून गेलं हे. ऐक ना, मी हे सगळं मिठूला कळल्यानंतर तिला काय वाटेल ग? कशी रिॲक्ट करेल मिठू? ओ गॉड, मी सांगायला हवं होतं आधीच मिठूला. आणि तुम्ही पण कशा आहात ग मैत्रिणी म्हणून? हा, मी विसरले, ठीक आहे, माझ्या नाही आलं लक्षात. तुम्ही तरी आठवण करून द्यायची ना. अगं अगं, आमच्यावर काय ढकलतेस? नाही सुचलं आम्हाला, पण तुझ्या लक्षात यायला पाहिजे होतं ना हे पटकन. अच्छा, म्हणजे आता माझ्या एकटीची चूक आहे ही. तुम्ही पण मिठू, अरे वा तेजा, तू वल्लरीच्या आधीच्या घरी राहायला आलीस. खूप छान ठेवलंयस हा घर, अगदी तुझ्या स्टाईलने.
मिठू ऍक्च्युली काय झालं माहितीये, म्हणजे तू जेव्हा गेली होतीस ना निघून तेव्हा मिठू मी सांगते तुला काय झालं. तू हर्षितशी भांडण करून त्याला सोडून गेली ना, त्याला गैर दुःख झालं. म्हणजे हा धक्का त्याला सहनच झाला नाही. आणि तेजा, ही तेजा उभी राहिली हर्षितले सांभाळले, काळजी घेतली, खूप आधार दिला, त्याला परत आयुष्यात उभं राहायला मदत केली. आंटी जी क्या कह रही है आप? थांब हर्षित, तू काहीच बोलू नको, मला सांगू दे. आणि मग काय, दोघं एकमेकांवर प्रेम करायला लागले. तर तू मला सांग, आगीजवळ जर लोण्याचा गोळा ठेवला तर तो पगळीनच ना. गैरी गुणाची पोरगी तेजा. खूप प्रेम करतात ते दोघं एकमेकांवर. तुझी तर चांगली मैत्री आहे ना, तिने सांगितलं असेल ना तुला सगळं. मला तो गहिरी आवडते या दोघांची जोडी. नजर ना लागो माय यांना कोणाची. आई काही पण काय बोलतेस, जरा शांत राहा. अरे मन्या, काय चुकीचं बोलते मी, सांग बरं. आता ही मिठू गेली हर्षितले सोडून, त्याच्यात हर्षितचा काय दोष आहे, तो काय करेन बिचारा. आणि आता मिठूपासनं बी किती दिवस लपवणार ना आपण, एक ना एक दिवस तिला सगळं सांगावंच लागणार होतं ना. हा, आता लोक म्हणतील की तेजाने मैत्रिणीवरच घाव घातला, पण लोकांना काय, लोक तर काही बी बोलतात. पण मिठू, आता तुझं कसं होईल, मला काही काळजी वाटते तुझी. तू एकटी कशी राहशील हो माय. तेजा, तू असं वागशील याची कल्पना नव्हती ग मला. माझ्या मागे घडलं ना हे सगळं. तेजा, मग इतकी आनंदाची बातमी मला का नाही सांगितलीस तू? आय एम सो हॅपी, कॉंग्रॅच्युलेशन. तू म्हणजे हर्षित, तेजा, तुम्ही एकत्र आहात हे पाहून मला खूप आनंद झालाय. यू डिझर्व हिम. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. मिठू, थँक्यू. थँक्यू. आय एम सॉरी. तुला तेजासारखी गुणी आणि अत्यंत प्रेमळ मुलगी मिळाली, त्यामुळे मला खूप आनंद झालाय. तुम्ही एकमेकांना सांभाळून घ्याल याची खात्री आहे मला. आणि हो, मला ह्या सगळ्या गोष्टीचा धक्का अजिबात बसलेला नाहीये, कारण वल्लरीने मला आधीच कल्पना दिली होती. तेजा, हर्षित, तुमच्या ह्या नात्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आता मला तुमचा पाडवा सेलिब्रेट होताना पाहायचंय. चला चला, सगळे सेलिब्रेशन करूया. मला या मोमेंट्स कॅप्चर करायचे. चला 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 चला. ठीक आहे. वा वा वा,
मस्त ओवाळणीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि प्रेरणा दी अजित जिजूंना छान अशी ओवाळत आहे आणि ह्या ओवाळणीच्या बदल्यात प्रेरणादीला एक छानसं गिफ्ट मिळणार आहे. काय बरं असेल गिफ्ट? बघू 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 बघू. अशा प्रकारे एक लिफाफा हातात आलेला आहे. प्रेरणा, बरेच दिवस माझ्या मनात होतं की तुला बाहेर कुठेतरी फिरायला घेऊन जावं, म्हणजे तू रिलॅक्स होशील. थँक्स टू हर्षित, त्याने ही आयडिया दिली. म्हणून मी आपल्या दोघांसाठी 4 दिवस 3 रात्रींचा स्टे बुक केलाय. कुठे जातोय बघितलंस ना? चिकमंगळूर. एक मिनट पर आप जरा वहाँ की भाषा सीख लीजिए, हाँ? नहीं तो आप वहाँ जाएंगे, बोलेंगे कुछ और, वो समझेंगे कुछ और, है ना? बरं हे सगळं जाऊ द्या, पण प्रेरणाताई आता कॅफेचं टेन्शन नाही घ्यायचं. फिरायला जाताय ना, छान आराम करा आणि एन्जॉय करा. काय चला चला, आता आपली पुढची जोडी म्हणजेच वल्लरी आणि मनोज जिजू. हे अरे आता वल्लरी मनोज भामरे हे मनोज जिजूंना ओवाळत आहेत. वा, चला गिफ्ट. अरे बापरे. संस्कारी आहे ना. हे घे. वल्लरी कदा पण हो थांबा.